नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी. त्यासाठी आपण सुरुवातीला ठिपके काढून घेऊया. 5 ते 5 असे आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत, म्हणजे उभे आणि आडवे असे 5-5 काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या 2 ठिपक्यांना जोडायचं आहे, तिरकस असं जोडायचं आहे. त्यानंतर आपण जी रेष काढून घेतलेली आहे त्या रेषेवरती आपल्याला असं मध्यभागी रेषेच्या घेऊन बाहेर त्याला असं जोडायचं, म्हणजे पानासारखा आकार आपल्याला तयार करायचा आहे. ही रांगोळी तुम्ही डेली देखील काढू शकता किंवा सणाला देखील काढू शकता. अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी असा कळीसारखा आकार त्याच्यावरती तयार करून घ्यायचा आहे. अतिशय सोपी अशी रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आहे. त्यानंतर आपल्याला मध्यभागी स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी आपण जे असे पानांसारखा आकार तयार केलेला आहे त्या ठिकाणी आपण कलर देऊन घेऊया. त्या ठिकाणी मी हिरवा कलर देत आहे. त्याच्यामध्ये आपण रेषा काढून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला आजूबाजूला ठिपके ठेवून घ्यायचे आहेत. अजून त्याच्या जवळच आपल्याला असे ठेवायचे आहेत ठिपके. आता जो आपण कळीसारखा आकार तयार केला त्याच्यामध्ये आपण कलर देऊन घेऊया. एकदम लाईट कलर देत आहे मी, पिंक. आषाढी एकादशीला देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आहे. त्यानंतर या कळीमध्ये आपल्याला अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती आपण छोटे छोटे ठिपके ठेवून घेऊया. आता जे स्वस्तिक आपण काढलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा तिरकस अजून जोडायचं आहे. एक ठिपका होता त्याला आपण फक्त जोडायचा आहे, म्हणजे एक प्रकारचा त्या ठिकाणी चौकोन तयार झाला. आता जी स्वस्तिक काढली आहे त्यामध्ये आपण असा फुलासारखा आकार तयार करून घेऊया आणि त्या फुलाच्या मध्ये पण टिपका ठेवून घेऊया. स्वस्तिकला आपण डबल बॉर्डर करून घेऊया दुसऱ्या कलरची. म्हणजे आपली रांगोळी खूपच सुंदर दिसते. आता या फुलालाही आपण कलर देऊन घेऊया. आता आजूबाजूला जो आपला चौकोन आहे त्या ठिकाणी आपण 3-3 ठिपके ठेवून घेऊया.
आणि जो मोठा ठिपका आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा कलर अजून टाकून घेऊया, म्हणजे आपली रांगोळी अतिशय सुंदर अशी तयार होते.